श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ऑक्टोबर महिन्यात या 5 राशींचं नशीब फळफळणार। शनिदेव करणार धनवर्षाव, मिळेल बक्कळ पैसा। येत्या 3 ऑक्टोबर रोजी कर्मफळदाता शनी राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे। या नक्षत्रावर राहूचं अधिपत्य आहे। ज्योतिषशास्त्रानुसार राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींना मोठा फायदा होणार आहे। या राशीच्या लोकांचं नशीब उजळणार आहे। राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने काही राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे। मेष, सिंह, धनु, कन्या आणि मीन या राशींना मोठा धनलाभ होणार आहे। या राशीचे आगामी दिवस सोन्यासारखे चमकणारे असतील। यांच्या मनोकामना पूर्ण होतील। चला बघूया त्या 5 भाग्यवान राशी कोणत्या आहेत। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। शनिग्रह नक्षत्र परिवर्तनाचा या 5 राशींना होणार फायदा। पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी। या राशीचे आगामी दिवसात भाग्य उजळणार आहे। शनी या राशीच्या 11व्या चरणात आहे। त्यामुळे या दरम्यान तुम्हाला व्यवसायात भरभरून यश मिळेल। तुम्हाला नवीन संधी मिळतील। तुमच्या कल्पनांना मार्ग मिळेल। तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील। तसेच तुम्ही ज्यामध्ये गुंतवणूक कराल त्यातून तुम्हाला धनलाभ होईल। या काळात त्यांच्यावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असू शकते। प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात। अशा स्थितीत तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याबरोबर आर्थिक धनलाभही मिळू शकतो। कर्जमुक्तीबरोबर पैशांची बचत करू शकता। जीवनात अनेक प्रकारचे आनंद येऊ शकतात। सुख, शांती, समाधान मिळू शकेल। तुम्ही अनावश्यक खर्चापासून दूर राहू शकता। उत्पन्नाचे नवीन स्रोत खुले होतील। कुटुंबातील तणाव कमी होत सर्वांना आनंदाने जीवन जगता येईल। गुरुच्या कृपेने तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदेल। अध्यात्माकडे तुमची आवड वाढेल। धार्मिक स्थळी जाण्याचा योग जुळून येईल। सासरच्या लोकांशी संबंध चांगले राहतील। या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील। या काळात नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल। प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल। व्यवसायात चांगली प्रगती होईल। अडकलेली कामे पूर्ण होतील। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे फळ मिळेल। आर्थिक स्थिती मजबूत असेल। भौतिक सुख प्राप्त कराल।
या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो। तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात। यावेळी तुम्हाला गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो। तुम्हाला तुमच्या सहकार्याकडूनही काही चांगली बातमी मिळेल। ऑफिसमध्ये तुमच्या वागण्यामुळे सर्वजण तुम्हाला मदत करतील। नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते। तसेच यावेळी तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात। आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल। तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल। जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील। मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील। घरातील वरिष्ठ मंडळी विशेषतः आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल। खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे। हातात घेतलेल्या कामात यश मिळेल। मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल। सामाजिक कार्यात आपला लौकिक सांभाळण्याचा प्रयत्न करावा। तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील। आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याची स्थिती आता बदलणार आहे। प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे। मान सन्मानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे। मनावर असणारी उदासी दूर होणार आहे। शुभ आणि सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या जीवनात होणार आहे। कोर्ट कचेऱ्यात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो। वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहे। वैवाहिक जीवनात चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे। व्यवसायाच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे। धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील। शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात। दुसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी। शनीचं नक्षत्र परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे। शनीच्या परिवर्तनामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे। यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील। तुमची पगार वाढ होईल। तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळेल। तसेच तुमच्या आयुष्यात प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील। शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल। आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि भाग्याची साथ मिळेल। प्रत्येक कामात यश मिळेल। अडकलेली कामे पूर्ण होतील। बौद्धिक क्षमतेत वाढ होईल। कर्ज फेडण्यास मदत होईल। धार्मिक कार्यात मन रमेल। अडकलेले पैसे परत मिळतील। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील। दूरचे प्रवासही घडतील। नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल। प्रेम संबंध सुखमय होतील। दूरचे प्रवास घडतील। मनातील इच्छा पूर्ण होतील। या आठवड्यात
सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात पैशाची आवक वाढेल. काही लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची योजना आखू शकता. परदेशात सुट्टीवर जाण्यासाठी तुम्ही हॉटेल आरक्षण आणि फ्लाईट बुकिंग करू शकता. व्यापाऱ्यांना या आठवड्यात नफा होईल. तुम्हाला एखाद्या आव्हानात्मक प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते. यामुळे प्रगतीच्या अनेक संधीही उपलब्ध होतील. आठवड्याच्या शेवटी करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात. ऑफिसच्या कामात अहंकाराचा प्रश्न येऊ देऊ नका. हा आठवडा जाहिरात, कॉपीरायटिंग किंवा डिझायनिंग क्षेत्रात असणाऱ्यांसाठी अनेक संधी घेऊन येईल. उद्योजकांना या आठवड्यात नवीन व्यावसायिक डील मिळू शकतात. सिंह राशीच्या लोकांचं आरोग्य सामान्य राहील. आठवड्याची सुरुवात शस्त्रक्रियेसाठी चांगली राहील. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. जंक फूड टाळा. तुमच्या आहारात फळं, भाज्या आणि ड्राय फ्रूट्सचा जास्त वापर करा. खेळाडूंना अधिक सावध राहावं लागेल. किरकोळ दुखापत होऊ शकते. दिवसाची सुरुवात जिम किंवा योगा क्लासने करा. यामुळे तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. तुमच्या वागण्या बोलण्यात तफावत दिसल्यामुळे घरचे लोक तुम्हाला जाब विचारतील. फटकन एखादा निर्णय घेण्याचा विचारही हातून घडू शकतो. तज्ज्ञ व्यक्तींचे सल्ले मात्र उपयोगी पडतील. नोकरीत, व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. वेळेत कामं पूर्ण करण्यावर भर द्या. प्रकृतीची विशेष काळजी लागेल. अपेक्षित यशासाठी कष्ट वाढवावे लागणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करावी लागेल. जाहिरात, मीडिया क्षेत्राशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्रहांची अनुकूलता लाभेल. व्यापार करणाऱ्यांना कामाचा व्याप वाढणार आहे. नवीन आव्हानं स्वीकारावी लागतील. कलाकारासाठी फायदेशीर दिवस आहे. आर्थिक बाबतीत व्यवहार सावधानीपूर्वक करावेत. सूर्य तुमच्या स्वतःच्या राशीचा स्वामी आहे आणि या काळात तो तुमच्या 6व्या भावात असेल. सूर्याच्या भ्रमणाचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी उत्तम ठरेल. सिंह राशीमध्येही धनयोग तयार होत आहे. विशेषतः शासकीय किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले निकाल मिळू शकतील. जे लोक नोकरी बदलण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठीही हा काळ चांगला राहील. सरकारी नोकरीच्या इच्छा पूर्ण होण्याची जोरदार चिन्हे आहेत. व्यवसायाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही चांगला नफा मिळेल. राजकीय क्षेत्रात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापाराला नवी चालना प्राप्त होईल. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न
साकार होऊ शकते. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी आपला मान वाढणार आहे. अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. प्रेम जीवनात अनेक दिवसांपासून चालू असणारे तणावाचे वातावरण आता दूर होणार आहे. नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. जुन्या मित्रमैत्रिणीच्या गाठीमुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. तिसरी भाग्यवान रास आहे धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन फार फायद्याचे ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सुधारतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली दिसेल. धनुराशीच्या व्यक्तींना शनीचा शतभिषा नक्षत्रातील प्रवेश खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभ होईल आणि तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील. नात्यात गोडवा येईल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील. तब्येत चांगली ठेवा. गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावू राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेटी गाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. आपला स्वभाव दृढ निश्चयी व उद्योगशील राहील. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग आहेत. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. मनात नसताना प्रवासाला जावे लागेल. तब्येत चांगली ठेवा. हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्रमैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावू राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेटी गाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. आपला स्वभाव दृढ निश्चयी व उद्योगशील राहील. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे
योग आहेत. धनुराशीच्या लोकांना या 45 दिवसात प्रत्येक कामात यश मिळेल. चांगल्या कामाचे कौतुक होईल. लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. जुनी गुंतवणूक लाभ देईल. आपण घरगुती कार खरेदी करू शकता. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. परीक्षेत यश मिळू शकते. ग्रह नक्षत्र चालीने तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी उपलब्ध होतील. घरातील प्रलंबित कामे तुमचे बराच वेळ खातील. तुमच्या प्रेमी तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी पसंत करेल, ज्यामुळे तुम्ही थोडे खिन्न होऊ शकता. कोणतेही संयुक्त व्यवसायामध्ये भाग पाडू नका. भागीदार आपला फायदा घेतील. उतावळेपणाने कोणते निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे तुमच्या आयुष्यात नंतर पश्चाताप भोगावा लागतो. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. चौथी भाग्यवान रास आहे कन्या राशी. शतभिषा नक्षत्रात शनीचं राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक तसेच कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येणार आहेत. तुमची कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जीवनात अनेक प्रकारच्या आनंदाचे क्षण येतील. या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग भाग्यवान ठरेल. नवीन काम आणि व्यवसायासाठी हा काळ खूप शुभ आहे. या काळात केलेल्या शुभ कार्यामुळे तुम्हाला भरपूर यश मिळू शकते. त्यामुळे रखडलेले काम पुन्हा सुरू होऊ शकते. तुम्हाला तुमच्या गुरु आणि वडिलांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. व्यवसायातही भरपूर फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. लग्नासाठी जोडीदार शोधण्यात यश मिळेल. वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदी करण्याची योजना आखू शकता. आरोग्यही चांगले राहील. कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीचा वारदहस्त आपल्या पाठीशी राहणार असून शनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामांसाठी आपण प्रयत्न करत आहात ती कामे या काळात पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यापारात नव्या आर्थिक व्यवहारांना चालना प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. भौतिक सुख समृद्धीमध्ये वाढ दिसून येईल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते. या काळात तुमचे संबंध स्थिर राहतील. तुमचा पार्टनर महिनाभर तुम्ही काय बोलता याकडे लक्ष देईल. महिनाभर तुमच्या तब्येतीची कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
तसेच विवाहित लोकांचे वैवाहिक जीवनही यावेळी छान असेल. करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमीन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य करा. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसाय वृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणे अचानक वसूल होतील. कर्ज प्रकरणात दिलासा मिळेल. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. बुद्धी आणि शारीरिक ताकद यांचे प्रमाण बिघडल्यामुळे कामाचा वेग कमी होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमीन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसाय वृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणे अचानक वसूल होतील. कर्ज प्रकरणात दिलासा मिळेल. व्यवसाय आणि नोकरीमध्ये पूर्वीपेक्षा चांगल्या संधी मिळतील. मंडळाच्या शुभ प्रभावाने वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. कुटुंबात भावंडाचे सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. व्यवसायात एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. या दरम्यान तुम्ही जे काही काम हाती घ्याल त्यात यश मिळेल. आणि 5वी भाग्यवान रास आहे मीन राशी. शनीचं शतभिषा नक्षत्रात असणं या राशीसाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे बदल होतील. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. तुमच्या मानसन्मानात चांगली वाढ होईल. वैवाहिक जोडीदाराला कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. वाहवा मिळवाल. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खुश राहतील. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. वारसा हक्काने धन व संपत्ती लाभणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खुश राहतील. नवीन योजनेत कामाच्या जबाबदाऱ्या वाढणार आहे. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. वारसा हक्काने धन व संपत्ती लाभणार आहे.
नवीन कल्पना आखाव्या लागतील. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. देवधर्म, पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल. वैवाहिक जोडीदाराला कार्यक्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जर तुमचे धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अडकलेली असेल तर त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. अंतिमतः आपले खाजगी आयुष्य हाच आपला प्रमुख लक्ष द्यायचा विषय असेल. पण तुम्ही सामाजिक धार्मिक कार्यांवर लक्ष केंद्रित कराल. आपल्या अडचणी प्रश्न घेऊन येणाऱ्यांना मदत कराल. एकदा तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की मग बाकी कशाचीच गरज तुम्हाला भासणार नाही. तुम्हाला या सत्याचा उलगडा होईल आणि केलेली गुंतवणूक लाभदायक असेल. पण आपल्या भागीदाराकडून काहीसे विरोध होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घ काळापर्यंत फायदेशीर ठरू शकतो. तुमचा किंवा तुमचा जोडीदार तुम्हाला सरप्राईज देण्याच्या तयारीत आहे. त्याला किंवा तिला मदत करा. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.